यम्मी चॉकलेटी आणि सॉफ्ट डोनट्स बनवण्यासाठी आपल्याला काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आधी आपण बघून घेऊ। सगळ्यात आधी आपल्याला मैदा घ्यायचा आहे। मी आपल्या चहाच्या कपाचं माप सांगते तुम्हाला, मी याच्याने मेजर केलेला आहे। तर हा 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर, 1 कप दूध घेतलेला आहे। दूध आपल्याला पूर्ण नाही लागणार, पण 1 कप दूध आहे हे। त्यानंतर 1 टेबलस्पून म्हणजे मोठा चमचा आपल्याला बटर किंवा तूप घ्यायचं आहे आणि 1 मोठा चमचा 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि थोडासा बेकिंग सोडा घ्यायचा आहे, 1/4 टीस्पूनपेक्षाही कमी घ्यायचा आहे, थोडासा नावाला घ्यायचा आहे आणि 5-6 ड्रॉप आपल्याला व्हॅनिला एसेन्सचे घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूड पण टाकली तरी चालणार आहे। मैदा मी एका बाउलमध्ये टाकून घेतला आहे। यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बटर किंवा तूप तुम्ही जे यूज करत असणार ते टाकून घ्यायचं आहे आणि आता याला चांगलं मिक्स करायचं आहे। आता बटर मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही पिठी साखर ॲड करून घ्यायची आहे, बेकिंग सोडा ॲड करायचा आहे, बेकिंग पावडर ॲड करायची आहे, बेकिंग सोडा ॲड करायचा आहे आणि इसेन्स ॲड करायचा आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता सगळे इन्ग्रेडियंट्स मी यात एकत्र केले आहे। आता आपण दूध टाकून थोडं दूध टाकून याचा डो बनवून घेणार आहोत। लक्षात असू दे, दूध एकदम नाही टाकायचं आहे, थोडं करून टाकायचं आहे। मी इथे 1 कप दूध घेतलेला आहे। आधी मी थोडंसं दूध टाकते, जवळपास अर्धा कप। आता मिक्स करून घेऊ। अजून आपलं डो झालेला नाहीये, तर मी हे अर्ध उरलेल्यामधलं अजून अर्ध दूध ॲड करून घेते आणि परत मिक्स करते। आपला डो रेडी झालेला आहे, बघू शकताय तुम्ही, फ्लफी असा डो रेडी झालेला आहे आपला। मला साधारण पाऊण कप दूध लागलेलं आहे, त्यामुळे थोडं करून दूध ॲड करायचं आहे, एकदम दूध ॲड करायचं नाहीये। आता तुम्ही लगेचही डोनट बनवू शकताय, पण बेस्ट रिझल्टसाठी आपण अर्धा तास आता झाकून हा डो ठेवून देऊ। अर्धा तासानंतर याचे डोनट झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। आपलं पीठ फुलून थोडं दुप्पट सारखं झालेलं आहे। आता आपण याला छान मळून घेऊ आणि याला पराठ्यासारखं थोडं जाड लाटून घेऊ। मी दाखवते तुम्हाला किती जाड लाटायचं ते। हा बघा आपला डो। आता मी खाली थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि याच्यावरती आपण पोळीसारखं पराठ्यासारखं लाटून घेणार आहोत। फक्त थोडं जाड लाटायचं आहे, थोडं खाली पीठ टाकून घ्यायचं आहे। वरूनही हवं तर थोडंसं नावाला पीठ लावून घ्या, जास्त नाही, म्हणजे लाटायला सोपं जाईल। बघू शकताय तुम्ही, मी हे लाटून घेतली आहे, एवढी जाड लाटलेली आहे। यापेक्षा बारीक लाटायची नाही, थोडी जाड असेल अजून तर चालेल, पण यापेक्षा बारीक लाटायची नाहीये, नाहीतर तुमचे डोनट व्यवस्थित फुलणार नाही। डोनटला शेप देण्यासाठी मी हा ग्लास यूज करते। तुम्ही ग्लास, वाटी, काही ज्याला अशी कडा असते ते यूज करा। आणि हे बघा, हे यूज करते मी, दाखवते तुम्हाला। तर हे बघा, अशा पद्धतीने मी ग्लासने कट करून घेणार आहे आणि त्यानंतर या झाकणाने छोटा कट देणार आहे। आता मी बाकी सगळे डोनट्स या पद्धतीने बनवून घेते, बघू शकताय तुम्ही। आता हे साईडचं आपण काढून घेऊया, इझिली निघून जातं हे। आणि याचं पुन्हा डो करून पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने डोनट करून घ्यायचे आहेत। आता हे जो मधला गोल भाग आहे हा तुम्ही तळून घेऊ शकता। जर तुम्हाला नको असेल तर हा परत आपल्या डोमध्ये ॲड करून मिक्स करून तुम्ही दुसरे डोनट करून घ्या, पण मी हे पण तळून घेते कारण हे खूप छान क्रिस्पी लागतात, त्यामुळे मी हे छोटेवाले तळून घेते, माझ्या मुलालाही खूप आवडतात। आता मी हे एका ताटात काढून घेतले। आता मी उरलेल्या डोचे पण डोनट बनवून घेते, तोपर्यंत याला आपण झाकून ठेवायचं आहे। एकतर डिशने झाका किंवा मग कापडाने झाका, पण झाकून ठेवा, उघडे ठेवू नका, नाही तर ते कोरडे होतील। हे बघा, आता मी सगळे डोनट्स बनवून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। हे त्यातले छोटे गोल आहेत। आता आपण यांना तळून घेऊ।
मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. गरम झाल्यानंतर डोनट टाकून घेऊ. बघू शकताय तुम्ही गॅस एकदम बारीक केलेला आहे. मी बारीक किंवा मीडियम ठेवा, पण हाय फ्लेमवर नका ठेवू. सगळ्यांवर टाकून घ्या. ते लगेच असे फुलायला लागतं छानपैकी. साईड टर्न करून घ्या. हे बघा असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायचे आहेत आपल्याला. छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपले. आता आपण यांना काढून घेणार आहोत. मी आता टिश्यू पेपरवर यांना काढून घेते. बघू शकताय तुम्ही किती छान स्पंजी असे फुललेले आहेत आपले डोनट्स. आता याच पद्धतीने मी सगळे तळून घेते. मस्त गोल्डन रंग आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. हे बघा. तर आता याला आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती चॉकलेट सिरप लावणार आहोत. गरम अजिबात चॉकलेट सिरप म्हणजे गरम असताना अजिबात चॉकलेट सिरप वगैरे लावायचं नाही आहे. मी इथे 100 ग्रॅम कंपाऊंड चॉकलेट घेतले. तुम्ही डेअरी मिल्क वगैरे पण यूज करू शकताय. तर आपण डबल बॉयलर मेथडने इथे चॉकलेट वितळवून घेणार आहोत. त्यासाठी मी एका कपात अर्धा कपच्या वर मी गरम उकळतं पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला वाफा दिसत असतील. यावरती मी हे काचेचं बाउल ठेवणार आहे आणि खाली मी टॉवेल पण ठेवलेला आहे, कारण हे पाणी जास्त वेळ गरम राहावं म्हणून. एकदम उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि चॉकलेट हे रूम टेम्परेचरला घेतलेलं आहे. म्हणजे मी फ्रीजमधून अर्धा एक तास आधीच काढून ठेवलेलं होतं. पाणी हे बाउलला टच नको व्हायला आहे, कमी पाहिजे पाणी. जर बाउलला टच झालं तर तुमची चॉकलेट वितळणार नाही. पाणी आणि बाउलमध्ये अंतर हवं आहे. फक्त वाफेवरती आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही चॉकलेट वितळवून घेणार आहे ते एकदम कोरडं असायला हवं. पाणी अजिबात नको. कंटिन्यू हलवत राहायचं आहे. हे बघा आता व्हायला आली आहे आपली चॉकलेट मऊ पातळ. तर आपलं चॉकलेट सिरप रेडी आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथे सिम्पली आपल्याला एक डोनट घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही सगळ्या साईडने. आणि याला आपण चॉकलेट सिरपमध्ये भिजवणार आहोत व्यवस्थित. थोडं इकडून असं ह्या साईडने. बघू शकताय तुम्ही मस्त कोटिंग झालेलं आहे चॉकलेटचं. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. अजून एक मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा डोनट किती छान झालेला आहे. यामध्ये टाकायचा. हे बघा व्यवस्थित आतून आणि बाहेरून सगळ्या साईडने कोटिंग व्हायला हवं. हे बघा परफेक्ट एकदम. मी आता सगळ्या डोनट्सला कोटिंग करून घेते. हे बघा. तर ही पावडर्ड शुगर आहे. मी चहाची आपली गाळणी घेतली आहे, त्यामध्ये ही शुगर टाकून घेते थोडीशी. आणि बस याच्याने असं हलक्या हाताने आपल्याला डस्ट करायचं आहे डोनट्सवरती. तुम्हाला पाहिजे तर दोघं साईडने पण तुम्ही करू शकता. हे बघा उरलेली साखरवरची पिठी साखर काढून घ्यायची. झाला आपला डोनट रेडी. हे बघा सेम आपण याला पण करून घेतले. आता मी तुम्हाला एक चॉकलेट डोनटला पण करून दाखवते. असं 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. बघू शकताय तुम्ही चॉकलेट आपलं कडक झालेलं आहे. आता यावरती मी शुगर डस्ट करून घेते. तुम्हाला हवी तशी डस्ट करून घ्या, कमी जास्त. हे बघू शकताय आपला डोनट रेडी आहे. तर आपले डोनट्स इथे रेडी आहेत. बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने कोटिंग झालेलं आहे. अजिबात हाताला लागत नाही आहे. फक्त एक 5 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. एकदा त्यांना साखर लावली ना, पिठी साखर, की त्यानंतर नाही ठेवायचे, त्याआधी ठेवायचे. हे छोटे बॉल्स पण रेडी झाले. आणि मी हा चॉकलेट विथ शुगर तुम्हाला करून दाखवला आहे. आता मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते आतून. यम्मी. किती छान सॉफ्ट झालंय आतून. खूप मस्त होतात हे. लहान मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल अशी रेसिपी आहे ही डोनट्सची.
तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले तुमचे डोनट्स ते. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे ही माझी रेसिपी शेअर करायला विसरू नका. थँक्यू.